मी अंजली तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी मस्त असं चहा पिताना ना गॅलरीमध्ये थंडगार वारा आणि आजूबाजूची हिरवी शेती पण खूप छान वाटत होतं। आणि मागे असणारे ते झाड आहे ना, तिथं गुबडाचं घर आहे, ते मी पाहत होते। त्यानंतर गरम गरम असा छान शिरा बनवून घेतला नाश्त्यासाठी आणि माऊ उठली आणि उद्योग चालू झाले, तसं कधी झालेलंच नाहीये। तर मॅडमला कुठून तरी पावडरचा डबा भेटला, त्यानंतर मॅडमने सगळ्या चेहऱ्याला पावडर लावून घेतली, त्यानंतर फरशीवर सांडवली आणि मी ओरडू नये म्हणून मला म्हणत होती गालाला बू झाला। हे पाहून तिला हसावं का ओरडावं काहीच कळत नव्हतं। त्यानंतर पटकन असं घर सगळं आवरून घेतलं, सगळी कामं उरकली आणि दुपारच्या वेळेस ना माऊला एक जर्किंग मागवलेलं, कारण की थंडी खूप आहे। तर त्याची क्वालिटी एकदम मस्त भन्नाट आली होती, तर असं छान उबदार होतं। तर हे असं मस्त जर्किंग ठेवून आम्ही ड्रेसिंग टेबल आवरायला घेतला। तर इतक्या बॉटल्स साठल्या होत्या ना, ज्या नको आहेत त्या पण आणि ज्या हव्यात त्या अस्ताव्यस्त सगळं पडलेलं होतं। तर स्वच्छ करून घेतलं, एक एक करून ट्रे बाहेर काढले, बॉटल्स काढल्या आणि छान असं ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं। नंतर त्याची जागाही सुकी करून घेतली आणि ते करताना मला माऊच्या काही वस्तू सापडल्या, त्या पाहून ना खूप मस्त वाटलं, कारण की मला याची फ्रेम बनवायची आहेत म्हणून इतक्या जपून ठेवलेल्या आहेत, पण तो याला कधी मुहूर्त येतोय काय माहीत। नंतर नको असणाऱ्या सगळ्या ट्रेमधनं आहेत ना बॉटल वेगळ्या करून घेतल्या, कारण की खूप औषधं होती लहानपणीची माऊची, ती सगळी वेगळी केली। नंतर माऊचे एका डब्यात ना बेल्ट्स ठेवून घेतले, पाऊचमध्ये क्लिप्स ठेवून घेतले आणि नंतर ट्रेमध्ये माऊची पावडर, लोशन्स, नेल कटर, औषधं आणि व्यवस्थित असं छान ड्रेसिंग टेबल आवरून घेतलं। आणि आता जितकं आवरलेलं दिसते ना, काही दिवसांनी परत ते तितकंच घाण होणार आहे। नंतर संध्याकाळच्या वेळेस आहे ना माऊ खाली खेळायला गेली आणि तिला आणण्यासाठी मी खाली गेले, पण मॅडमला काही वरती यायचंच नव्हतं, कारण की तिचा नुसता खेळण्याचा मूड असतो खाली गेल्यावर। आणि अंधार पडला होता म्हणून मी तिला म्हणत होते का वरतीच, पण मॅडम एक नाही ऐकत होती। कसं बसं तिला मनवलं आणि दीदी आणि आम्ही तिला जिन्यामध्ये घेऊन आलो, पण जिने पण इतके हळू चढत होती, कारण की तिला वरती जायचंच नव्हतं। कसं बसं वरती आणलं आणि आल्यानंतर माऊला जितकं आवरून पाठवतो आपण, तितकंच माऊ आल्यानंतर सगळ्या वस्तू काढून काढून इकडे तिकडे फेकते। नंतर हातपाय धुवून तिला देवाला नमस्कार करायला लावला। आम्ही मस्त दिवाबत्ती करून आणि श्लोक दीपकार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला, तुळशीपाशी उजेड पडला, विष्णूपाशी माझा नमस्कार, सर्व देव बाप्पांपाशी। चला जा। नंतर तिचे कपडे चेंज करून तिला छान असं जेवण भरून घेतलं, कारण की खूप दमलेली आणि तिला भूक पण लागलेली। त्यानंतर आम्ही जे एक्स्ट्रा बॉटल काढलेले आहे त्यातली एक बॉटल घेऊन ना कोपऱ्यात जाऊन असं तिचा स्टिकर काढून खेळत होती। गपचूप मी शूट करून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेस मी जेवण करून सगळं किचन ओटा आवरून मस्त असं केसांना तेल लावायला घेतलं। आणि तेल लावताना नेहमी मला माझ्या आईची आठवण येते, कारण की सगळ्या केसांना ती छान असं तेल लावून हेड मसाज करून द्यायची मस्त। पण असो आता मलाच करावं लागणार आहे ते। तर हा होता पूर्ण दिवसाचा व्हिडिओ, कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला छान छान लाईक करा आणि छान छान भरभरून कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नेहमी तुमची आणि तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या। भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।